सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याची चोरी, एलसीबीकडून आरोपी जेरबंद. भुसावळ. सराफाच्या दुकानातून हातचलाखीने सोन्याचा मुद्देमाल लंपास करून फरार झालेल्या आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेने अकोला येथून शोध घेत त्याला ताब्यात घेतले. मोहम्मद अली लियाकत अली सय्यद, वय 38, राहणार पापानगर, खडका रोड, इरणी वस्ती, भुसावळ असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तसेच त्याच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 47 ग्रॅम 48 मिलीग्रॅम सोन्याचा अंदाजे 4,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गु. र. नाम 129/2026 तसेच बोदवड पोलीस ठाण्यात गु. र. नाम 128/2026 कलम 303(2) अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान आरोपी अकोला शहर परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अकोला येथे रवाना झाले. गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपीची गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील 32 ग्रॅम 400 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड अंदाजे 3,20,000 रुपये किमतीची काढून दिली. पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच बोदवड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता आरोपीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 15.8 ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग अंदाजे 1,75,000 रुपये किमतीची जप्त करण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यांतील एकूण 47 ग्रॅम 48 मिलीग्रॅम सोन्याचा अंदाजे 4,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांचा समावेश होता. तसेच तांत्रिक मदत पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी केली. अटक आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास बाविस्कर करीत आहेत. आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट, भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.